मदत होईल तुमची. कारण आता हे स्वतःचा खर्च नाही, पहिला आपण माईक घेतला त्यानंतर आपण सेल्फीच नाही घेतला, तेवढा काही खर्च नाही. ते माईक काय 1000 रुपयाचा, सेल्फी स्टँड काय 1000 रुपयाचा होता, म्हणून काय एवढा खर्च नाही. पण आता डायरेक्ट आपण 20-25 हजारच्या वरती मोठ्या टप्प्यावरती पण जाणार. म्हणजे 20-25 हजार म्हणजे विचार करा म्हणजे कॅमेरा घ्यायचा म्हणजे बजेटमध्ये तर नाही आहे, ते पण एक इन्व्हेस्ट म्हणून आपण घेऊया. तर आता आपण बॅग झोन गेला तर आपल्या इथे करंदा आहे. करंदा तर आपल्याला ॲक्शन 4 घ्यायचा आहे, तर काय सांगाल बजेट? काय प्राईज आहे याची? प्रवास आपला याच्यामध्ये आणि काय होतं काहीच नाही होऊ शकत. गेले पैसे 28,000, पण ठीक आहे, चांगल्या बजेटमध्ये चांगला मोबाईल घ्या. सॉरी वस्तू घ्यायचं तर पैसे पण चांगले दिले पाहिजे. आपल्या बजेटमध्ये नाही, पण मी एकली काय केला म्हणजे मी 1-2 ठिकाणी विचारले तर मला 20,000, कोण बोला 21,000, 22,000मध्ये देऊ. पण आम्ही विचार केला की 21-22 घेण्यापेक्षा आणि ते 20-21-22मध्ये कसं नव्हतं माहिती आहे, म्हणजे त्यांच्यावर पूर्ण माहिती केली म्हणजे तो मी तुम्हाला दाखवणार नाही कुणाकडे गेलो कसं खाली बट, पण मी त्यांची तर गेलेलो आणि ते मला बोलले की तुम्हाला म्हणजे प्रॉपर बिल वगैरे नाही देणार. ते आपल्या बोलले नाही बिल वगैरे नाही भेटणार, म्हणजे याची आपल्या गॅरंटी नाही भेटणार. आता उद्या आपल्या माझ्या तर नमस्कार मित्रांनो, कशा सर्व हसताय ना, असलेच पाहिजे. तुम्ही टायटल थंबनेल तुम्हाला बघून समजलं असेल की आजचा ब्लॉग कशाबद्दल आहे. आणि नेहमीप्रमाणे आपल्यासोबत राज आणि आपण जात आहोत कॅमेरा गल्ली, जी CSTला आहे कॅमेरा गल्ली, तिथं आपण जात आहोत. तिथे तुम्हाला समजलं असं कशाबद्दल जात आहोत किंवा ब्लॉगमध्ये काय आहे तर मग आपण माहिती आहे आम्ही तिथं जाऊन काय करणार आहोत. ॲक्च्युली 1-2 ठिकाणी माहिती काढली आहे, आपल्याला एक कॅमेरा घ्यायचा आहे ॲक्शन 4 म्हणून. आता तुम्ही आतापर्यंत आपल्या म्हणजे यूट्यूबच्या ह्याच्यावरती तुम्ही बघितलं असणार की आपल्या व्हिडिओ या फक्त मोबाईलवरती शूट होतो आहे, पण आपण बोललो की थोडासा अपडेट होऊया, थोडंसं पैसे इन्व्हेस्ट करूया. आपल्या अजूनपर्यंत यूट्यूबमध्ये काय 1 रुपया पण नाही आला आहे, पण आपण थोडंसं इन्व्हेस्ट करूया आणि बनवूया काहीतरी, म्हणजे काहीतरी 2-3 पैसे येतील उद्या परवा, म्हणजे येणाऱ्या कालामध्ये त्या थोडीशी इन्व्हेस्ट करूया. म्हणून मग सहजच विचार आला की आता येणाऱ्या कालामध्ये थोडंसं घरी थोडं कार्यक्रम आहेत 1-2, आणि सारखं मुंबईमध्ये गेल्यानंतर गावाला शूट करायचं म्हणजे सारखं मोबाईलमधलं ॲप डिलीट मारा, एक व्हिडिओ एडिट करा, एक व्हिडिओ डिलीट मारा, आणि प्लस आपल्या गावात नेटवर्क नसतं, त्यामुळे खूप स्टोरीज होतं. आणि कधी असं होतं की त्या व्हिडिओच्या नादामध्ये 1-2 व्हिडिओ ब्लॉग डिलीट पण करायला लागतात मला, एकदम खराब ब्लॉग असतात ते डिलीट पण करून टाकतो मी. म्हणून विचार केला की असा काहीतरी घेऊया प्रोडक्ट की म्हणजे त्यामध्ये फक्त आपण व्हिडिओ करू. मग मला असं 2-3 लक्षामध्ये आलं की एक कॅमेरा असतो, म्हणजे आपला ॲक्शन कॅमेरा येतो, DJIचा येतो, GoPro येतो, GoPro कंपनीचा, DJI कंपनीचा. पण असं मी बघत सर्च केलं जास्त ठिकाणी तर ॲक्शन कॅमेरा म्हणून DJIचाच घेतात, आणि आपल्या बजेटमध्ये बसेल असं आम्ही शोधून काढला होता. ॲक्शन 4 म्हणून आहे, DJI ॲक्शन 4, तो आम्ही घ्यायसाठी जात आहोत. मी असं एकदा जाऊन आलं आहे कॅमेरा गल्लीमध्ये, तिथं एकदा म्हणजे मागच्या संडेलाच गेलो. तिथं मी भावबिव काढले, पण ते खूप महाग सांगित होतं. तरी पण मी एका दोघांना कॉन्टॅक्ट केले तिथल्या ना, तर 1-2 मला माझ्या बजेटमध्ये बसणार असं बोललं आहे. तर बघू आपण तिथे जाऊन की कसा आहे, काय आहे कॅमेरा तो, आणि कसा आहे तो. आता फर्स्ट टाईम म्हणजे आपल्याला इन्व्हेस्ट करायला, म्हणजे एवढी गोष्ट म्हणजे 20-25 हजारची गोष्ट घ्यायची. मी मोबाईल तर घेतला असं, म्हणजे मोबाईल माझा किती 30पर्यंतचा मोबाईल घेतला, 3 वर्ष 4 वर्ष झालं, आणि आता थोडी चार्जिंग त्याची उतारतं, म्हणून त्यामुळेच आम्ही विचार केला की कॅमेरामध्ये आपण शिफ्टिंग होऊया. बघूया कसं काय होतं काय नाही होतं. राज बोलतो की राजला पण सेकंड हँड बघायचं आहे, बघा ना, कारण त्याच्यातून काय त्याचं बजेट नाही बसत त्याचा पण, म्हणून तो 7-8-10पर्यंत सेकंड हँड कॅमेरा बघित आहे. तर बघू तिथं आपण कॅमेरा गल्लीमध्ये फिरू. आजचा वार काहीतरी गुरुवार आहे आणि आम्ही असंच निघालो बोलला, कारण ते संडेचा बंद असतं बहुतेक तर ॲक्शन गल्ली असं कॅमेरा गल्ली. तर आम्ही बोललो की आपण चालू दिवसाला जाऊया. नंतर बघू CST आपण साईडला जात आहोत, काय भेटायचं आहे, कसा कॅमेरा 2-3 दुकाने फिरू, सर्व बजेट करू. आता एक ठिकाणी मला बोलला आहे तो माझ्या बजेटमध्ये बसतं आहे, पण तो बघू आता कशा कंडिशनमध्ये, चांगला नवीनच आहे, पण बघूया कसं काय बोलतं आहे, कसं काय त्या बिल वगैरे काय असेल ते थोडीशी इन्क्वायरी करू. त्या ठिकाणी नाही गेलं तर दुसऱ्या ठिकाणी घेऊ. 2-3 आणखी दुकानं आहेत आजूबाजूत, पुन्हा कॅमेरा गल्लीच आहे ती, म्हणून पुढे व्हिडिओ बघित राहा. आणि आता एवढा कॅमेरा घेतला आहे तर कोणी नवीन असेल तर त्यासाठी जरा सबस्क्राईब करा, म्हणजे जरा प्रोत्साहन करा, जेणेकरून आपल्याला यूट्यूबकडून पण काही पैसे वगैरे भेटतील येणाऱ्या काळात, आणि थोडं मदत होईल तुमची. कारण आता हे स्वतःचा खर्च नाही, पहिला आपण माईक घेतला त्यानंतर आपण सेल्फी स्टँड घेतला, तेवढा काही खर्च नाही. ते माईक काय 1000 रुपयाचा, सेल्फी स्टँड पण काय 1000 रुपयाचा होता, म्हणून काय एवढा खर्च नाही. पण आता डायरेक्ट आपण 20-25 हजारच्या वरती मोठ्या टप्प्यावरती पण जाणार, म्हणजे 20-25 हजार म्हणजे विचार करा तुम्ही, म्हणजे कॅमेरा घ्यायचा म्हणजे बजेटमध्ये तर नाही आहे, ते पण बोला एक इन्व्हेस्ट म्हणून आपण घेऊया. तर बघूया कसं काय तिथं कोणत्या बजेटमध्ये आपला कॅमेरा भेटायचा आहे. तर आपण आलो होता म्हणजे CST आपला चर्चगेट स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज टर्निमस. हां, तर आपण इकडे आलो आणि इकडेच फोर्ट आहे, मला फोर्टमध्ये जायचं आहे. तिथेच कॅमेरा गल्ली आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. बघू कसं, म्हणजे मला तर थोडंसं म्हणजे असं वाटतं आहे, म्हणजे माझा पण विचार होत होता मध्ये घेऊ की नको, पण फायनल आपण विचार केला घेऊया.
आता आपण म्हणजे कॅमेरा गली ज्याला बोरा बाजार पण बोलतात, कोर्टच्या इथं आलो तुम्ही बघा इथं चिन्ह. आणि हा जम्बो किंग म्हणून आहे, ते ह्या गलीमध्येच आहे बघा. ही सवयमध्ये इथून सर्व कॅमेरेवालेच आहेत म्हणजे गल्लीमध्ये. पण आपल्याला एक कॅम्स इन कॅमेरा असं काहीतरी नावाचं आहे, तुम्हाला दाखवतो इथं, मला पण नाव आठवत नाही. आणि एक काय नाव त्याला बॅक झोन म्हणून आहेत, हे सर्व कॅमेरेवालेच आहेत पुढं. एक बॅक झोन आणि एक कॅम्प इंडिया असं काहीतरी नावाचं आहे. त्यांच्याकडे 2 ठिकाणी आपण जाऊन बघायचं आहेत आणि 2 ठिकाणी आपण प्राईस त्यांना विचारले आहोत. मी एंट्री केली मग तुम्ही बघत. आणि हे बॅक झोन म्हणून आहे, तिथं आपण जाऊ आधी आणि बघूया काय आपल्या प्राईस देतात. आम्ही मार्केटमध्ये फिरलो तर आपण आणखी 1-2 ठिकाणी फिरलो आम्ही तिथं, म्हणजे ग्रे मार्केटच्या हिसाबाने आम्हाला देणं होते काही हिसाबात. पण आपण बघूया आता. हा हे पूर्ण प्रॉपर बिलमध्ये देतात, आपले वाटतं झाले यांचे ते. आणि आपण आता जाऊन करंदा म्हणून एक आहेत, त्यांना आपण भेटू आणि बघूया काय प्राईस आहे ते. इथं दुसऱ्या माल्यावरतीच आहे आपलं हे ऑफिस, जाऊया. आपण आता मार्केट फिरून आलो आणि इथं आपल्याला म्हणजे पहिल्या मार्केटवर तुम्ही बघत असता आपण वरती आलो आणि हे बॅक झोन म्हणून आहे. तर आपण तिथं जाऊन बघूया, त्यांना विचारूया कसा कॅमेरा पडतो आणि काय पडतं ते. तर आता आपण बॅक झोनमध्ये आला आणि आपल्या इथे करंदा आहे. करंदा तर आपल्याला ॲक्शन 4 घ्यायचा आहे, तर काय सांगायचं बजेट? हा स्टँडर्ड कॉम्बो आहे, याच्यामध्ये एक फ्रेम येते, मॅग्नेट येते, प्रॉपर 1 year वॉरंटी बिल सोबत आहे. याचं काय प्राईज आहे याची? प्राईस 25 पर्यंत. आणि आपल्या कॅमेरा सोबत मेमरी कार्ड पण घ्यायची आहे, ती म्हणजे घ्यायची तर सँडिक्सचा एक कार्ड घ्यावा लागेल आपल्याला, जो 3200 पर्यंत जातो. हां आणि ह्याच्यासमोर आपण एक स्क्रीन कार्ड लावून दिलेलं तर थँक्यू. पाऊच असेल तर तोही तुला मी करून असेल तर देऊ. आणि याची प्राईस किती? 25 पर्यंत. 25 पर्यंत येतं ना. हे आपण ॲक्शन 4 घेतलेलं आहे आणि एकदम 1 वर्षाची वॉरंटी आणि त्यासोबत आपल्यामध्ये बिलसोबत आहे. वॉरंटी पण आणि त्यांनी स्क्रॅच गार्ड दिलेलं आहे आपल्याला त्यासोबत आणि मेमरी कार्ड आहे. आणि बॅक झोन ऑफिस आहे आणि इथं आपले करंदा असतात तिथे कामाला, गिम्बल पण आहे, खूप छान आहे. कॅमेरा फ्लॅश आणि खूप मोठे मोठे ब्लॉगर तसं काही श्रीमंतात आपला आणि खूप जण आहेत, ते जण आहेत इथून घेतात. आपण श्रीमंतालात बघतो आणि बघा शकता. हे कोणता कॅमेरा आहे? 360 मॅक्स 2 गोप्रो. अच्छा, हे आता ते नवीन आलं ते आहे. अच्छा अच्छा. तर आपण बघूया आता ओपन करून आणि कॅमेऱ्याचा सेटअप दादा करून देतील आपल्याला. तर पुढं बघितलं काय काय भेटतं. हे फायला लागतं परत चिपवायचं. यासोबत आपल्या 1 वर्षाची गॅरंटी भेटेल म्हणजे DJI कंपनीतर्फे. आणि काही झालं ते म्हणजे दादाही आपल्याला सपोर्ट विपोर्ट ते त्यांच्याकडून फुल सपोर्ट असतो. पण आपण बोलूया की जिथून एवढे लोक घेतात तर आपण बोलूया तिथंच घेऊया. बघूया आतमध्ये आता काय काय येते ते. कारण त्याच्या हातूनच आपण ओपनिंग करत आहोत. बाकीचे आपल्या त्याच्या व्हिडिओ असतील यूट्यूबच्या गावच्या ते तुम्हाला याच्यावरती दिसेल. आणि असं आहे DJI ॲक्शन 4. म्हणजे आपल्यात कमीत कमी टोटल 27,500 पण नाही 25 3,000चं काही आहे. 28,500 पर्यंत पडून गेले आपल्याला पुढे बजेटमध्ये नव्हता. पण चांगली क्वालिटी आणि चांगली जर तुम्हाला हे दाखवायचं असेल आणि सर्व्हिस आपल्याला चांगली पाहिजे तर चांगला प्रोडक्ट पण घेतला पाहिजे. का आपण ऑनलाईन घेणार उद्या काय असेल तिथे काय नसेल कोण असेल. हां तेच उद्या जरी काय झालं तेच आपण म्हणजे मी पण माझा विचार होता की म्हणजे 20,500 ते असतात तसे म्हणजे कमी बजेटमध्ये घ्यायचा. पण दादाने आपल्या चांगल्या पद्धतीने समजून सांगून आपल्याला म्हणजे चांगली मार्ग काढू शकतो. हां तर आपण आता म्हणजे त्यांच्या ह्याच्याने आपण घेत आहोत. हे सर्व लावून ठेवावं लागतं. आपल्याला पण डेट माहिती पडतं का कधी घेतलाय काय घेतलं. याच्यावर डेट आहे. हां तारीख असते ना त्याच्यावरती तिकडची. आणि अच्छा हे 2 आताचं फेब्रुवारीचंच मला आहे. त्याचा स्टॉक. अच्छा नवीनच स्टॉक तुम्ही बघू शकता. ठीक आहे दादा आता ओपनिंग करते. रशीद भाई नाही आले ते. हे काय भेटले पुढे. आणि हा आपला कॅमेरा आहे. हो हो बघू शकतो तुम्ही असं काय दिसतं म्हणजे मस्त की बस थोडा वेळ आणि आपल्या हातात दिसेल तो. आणखी काय काय भेटते. आणि आपल्याला स्क्रीन कार्ड आपल्याला त्यांच्यातर्फे फ्रीमध्ये दिलं आहे. त्यांच्याकडून वस्तू खरेदी केली म्हणून नंतर स्क्रीन कार्ड लावून करतात. आणि समोरचं स्क्रीन कार्ड लावायचे असं की सगळे तिन्ही पण चालतं. समोरचं पण खराब तर नाही होत ना क्रॅश गार्ड आहे ते. नाही खरं. आता स्क्रीन गार्ड लावून दाखवले म्हणजे स्क्रीन गार्ड लावले. थोडं तर आपण ओपन करून ओपन बॅटरी टाकायला लागेल ना बॅटरी वगैरे. बॅटरी ते बॅटरी वगैरे ते आपल्याला दाखवतील. स्मूथ बॉडी आहे एकदम. काय वाटेल कसं वाटतंय? असं तरी घे बाई.
फायनली आपण घेतला वेळा मागडा. कसं वाटतंय? आजच्या चेहऱ्यावरती माझ्यापेक्षा खुशी आजच्या चेहऱ्यावरती आहे. आता मेमरी कार्ड टाकून बॅटरी टाकून ओपनिंग करू. हे नाव मस्त वाटतं ॲक्शन फोर. फर्स्ट टाइम घेतलं आता मध्ये असं. हे नाईटसाठी पण चांगलं आहे ना. त्याच्यामध्ये त्याची ब्लॉगिंगची फ्रेम आहे, हां चार्जिंग वायर आहे, C2C केबल आहे त्याची. आणि ह्याच्यामध्ये तुला एक्स्ट्रा ही कॅप पण आहे, ही समोरची. अच्छा, ही समोरची कॅप आहे. त्याची बॅटरी आहे. हा हेल्मेटचं तुझं स्टिकर माउंट आहे चिपकवलेला आणि हा त्याचा मॅग्नेट. लॉगिन आहे तिथे. हे व्हर्टिकल पोर्ट्रेट अच्छा, करायचं हां, दोन्ही ऑप्शन. आणि हा कॅमेराचा हा vertical. अच्छा, ही कवर आहे ते म्हणजे मोबाईलचा कवर असतं कवर असतं. आणि ही बॅटरी आहे. आणि जर आपल्याला बॅटरी जर अशी विकत घेते कितीपर्यंत पडेल बोले? 3.5 ला एक ओरिजिनल बॅटरी. म्हणजे तर पूर्ण बॉक्स येतं की बॉक्स नाही, फक्त ही बॅटरी? सिंगल सिंगल किती भेटतात? एकच? एकच. एक 3.5. हो. बापरे. आणि कॉम्बो कितीचा आहे? कॉम्बो वेगळा काहीतरी 6.5चा चार्जर आहे. नाही बॅटरीचं नाही, पुन्हा ही DJI ॲक्शन 4. कॉम्बो काहीतरी 35 पर्यंत. आणि बघू शकता आपल्या ॲक्शन 4 ओपन झालेला आहे. अच्छा तिकडे. ॲप्लिकेशन. हां ठीक आहे, थांबा. स्कॅनिंग करून म्हणजे त्यांच्या DJI ॲक्शन 4 वरती हा ॲप असतो. काय ॲपचं ना DJI मिनी हां, त्यावरती आपल्याला रजिस्टर करून देत आहेत, कनेक्ट करून देत आहेत. हे आपलं स्कॅनर. इथे शूट चाललंय म्हणजे जो कॅमेरामॅन दिसतो इथे दिसतंय ना. ओके. डाग दिसत आहे तो ग्लास मुले. अच्छा, चार्जिंग पण दाखवते. हे सगळं आपल्या व्हिडिओ माझ्या तोंडा थोबडावरती जरा. हां, ह्या अजून शूट होत आहे आणि इकडे सगळं दिसतंय. वा. हॅलो माईक. आता आपण ॲक्शन 4 स्टँडर्ड कॅमेरा घेतलेला आहे. बघतो आपण आता. हे दादा शूट करून दाखवतो आपल्याला. चालू आहे आपली हीच व्हिडिओ आपल्याला डाउनलोड करायची आहे. पहिलीच व्हिडिओ आपल्या कॅमेराने होऊन जाईल. व्हिडिओ डाउनलोडचं पण सेटिंग दाखवतो कशी असतं. मॅग्नेटिक आहे पूर्ण. बघू शकता आपलं दुकान. हे पुन्हा इकडे शूट करतात आणि दादा इकडे ती पण तुम्हाला थोड्या वेळात व्हिडिओ म्हणजे नेक्स्ट त्याच्यामध्ये ॲड करतो. बॅकचं सेक्शन आहे या साईडला. कॅमेरा आणि हे सगळं इकडे शूट होते. बघू शकता आपण आता आपल्या मोबाईलमध्ये आपण शूट करतो तेवढ्या वेळेस. पण आपण फायनली घेतला आणि आज तुम्ही शूट बघितला तो आपल्या ॲक्शन 4 वरती आहे. राज तुला कसं वाटतंय बघून असा? म्हणजे मी स्वतः म्हणजे बघतो नाही, हा 5चा कॅमेरा आहे जो आता मी त्यासाठी फिरवला. या 2 कॅमेरा म्हणजे एकच कॅमेरा आहे पण 2 बाजू बघतो मी. तो स्वतःला बघू पण शकतो. आता मला दाखवतो कसं ते. म्हणजे हा बघा, हा मी इकडे स्वतःला पण मी स्वतः पण दिसतो याच्यामध्ये एवढ्या छोट्याशा ह्याच्यामध्ये. आणि हा असं फिरवल्यानंतर इकडे म्हणजे 5ची बाजू आणि मी असं फिरवलं हा कॅमेरा असतो आणि असं वगैरे मी दिसतोय. बघूया पुढे आपण कसं होतं आहे ब्लॉगिंगचा प्रवास आपला याच्यामध्ये आणि काय होतं ते. आज काहीच नाही होऊ शकत. गेले पैसे 28,000 पण ठीक आहे. चांगल्या बजेटमध्ये चांगला मोबाईल घ्या, सॉरी वस्तू घ्यायचे तर पैसे पण चांगले दिले पाहिजे. आणि आवाज पण खूप चांगला म्हणजे आपण बघितलं ना ते दादा केलं मस्त आवाज होता. तुम्हाला पुढे क्लिप ॲड करतो मी एक एक. बघूया आता आपण बिल घेऊ आणि जाऊ आता, कारण आपल्या ऑफिसला जायचं आहे, थोडं काम बिम पण करायचं आहे. तर पैसे आणखी येतील आणि आणखी काहीतरी वस्तू घेऊ शकतो. थोडा व्हिडिओ बघा. तर बस आता आपण म्हणजे जात आहोत करंदाला दिला आणि एक छोटंसं गिफ्ट दिलं त्यांच्याकडे. सेकंड हँडमध्ये काहीतरी होता कसं होता काय माहीत नाही पण चांगल्या क्वालिटीचं आहे. नवीनच दिसते ना. नवीन आपल्याला दिलेलं आहे. ट्रायपॉड दिलं आहे. दाखवा मी काय दिलं आहे. आणि राजनी थैली आपली भरून जाते. पाऊस दिलेला आणि बॉक्स आहे. फोटो बघायला असणार संदेलावरती. आणि खूप थँक्यू, धन्यवाद. आता काका इथे बिल बनवत आहेत. अक्षय KHAY. चला करंदा चला चला दुकानच्या बाहेर पडू आणि बघूया खाली पण कसं आहे ते. आता तुम्हाला दुकान तर दाखवले तुम्ही कधी येथे या. आणि खूप चांगलं असतात ना खूप. म्हणजे सामान आम्ही बघितलं म्हणजे 20,000चं पण आसपास देतात लोक. काही लोक असतात ते म्हणजे मार्केटमध्ये खूप जण ते 20,000पर्यंत आपले 1-2 आम्हाला बोललेले. पण आम्ही त्याच्यात नाही गेलो कारण ते गॅरंटी देत नाही क्लेम. आणि कालोखात पण दिसतोय थोडाफार. ठीक आहे तर तुम्हाला खाली भेटू आणि दाखवू कसं आहे ते. आपलं हे कॅमेऱ्याची क्वालिटी वगैरे मस्तच आहे. बघायची गरज नाही. इकडून खाली जाऊ पण खाली भेटूया. राज अरे ह्या कसं मस्त वाटतं रे. हे बघ
आपणपेक्षा कॅमेरे क्वालिटी आताच आपण म्हणजे आम्ही काय बॅकझोनमधून आपण बाहेर पडलो. ॲक्च्युली आम्ही मगाशी तुम्हाला बोललो स्टार्टिंगला आपल्या बजेटमध्ये नाही, पण मी ॲक्च्युली काय केला म्हणजे मी 1-2 ठिकाणी विचारलेलं ते मला 20,000 कोण बोला 21,000 22,000मध्ये देऊ. पण आम्ही विचार केला की 21-22 घेण्यापेक्षा आणि ते 20-21-22मध्ये कसं देणार होतं माहिती आहे. म्हणजे मी त्यांच्याकडून पूर्ण माहिती केली म्हणजे तो मी तुम्हाला दाखवणार नाही कुणाकडे गेलो कसं खाली फुकट. पण मी त्यांची तर गेलेलो आणि ते मला बोलले की तुम्हाला म्हणजे प्रॉपर बिल वगैरे नाही देणार. राज ते आपल्या बोलले नाही बिल वगैरे नाही भेटणार म्हणजे याची आपल्या गॅरंटी नाही भेटणार. आता उद्या माझ्या हातातून तर खूप वस्तू पडतात. साधा मोबाईल माझ्या हातातून कितीला पडतो 1-2 बघत असेल ब्लॉगमध्ये पण आपल्या हातातून मोबाईल पडत असतो सारखा का. तर कॅमेरा काय चीज आहे म्हणजे 20-25,000चा मोबाईल कॅमेरा घेणार आणि प्लस हातातून नुसता पडला खराब झाला तर कोणत्या जिम्मेदारी. आता माहीत नाही तुम्हाला कसं दिसतं कारण आपल्या अजून सवय नाही अँगलची. पण तेव्हाच मी थोडा विचार केला की जाऊ दे चल आपले पैसे एक्स्ट्रा जातील पण मला जाऊ द्या आपण चांगला म्हणजे एकदम चांगला कॅमेरा घेऊ. म्हणून त्यांना मी आपला करंदा होता तिथे आणि त्या करंदाकडून आपण चांगल्या प्राईजमध्ये 24,000च्या असं गेला. पुन्हा प्रॉपर तुम्हाला सांगणार म्हणजे 24-25 पकडून चला तुम्ही 24-25 गेला आपला कॅमेरा. कसा पडला 24-25 पडला ना. आणि त्यासोबत एक मेमरी कार्ड घेतला आणि तुम्ही बघा आपल्या करंदाची चांगली मैत्री पण झाली म्हणून त्याने आपला एक छोटासा गिफ्ट दिला ट्रायपॉड दिला आणि एक स्क्रीन गार्ड पण लावून दिला त्यांनी. आणि खूप चांगला माणूस आहे तो करंदा बघायला असतं असं म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला समजवलं. आणखी ग्रे मार्केट काय असतं आणि ओरिजिनल म्हणजे आपल्या काय बोलतात ते नाही ग्रे मार्केट आणि जसं कोणतं मार्केट बोलतात त्याला ग्लोबल मार्केट. त्यामध्ये त्या मार्केटमध्ये आणि ह्याच्या मार्केटमध्ये काय भाव असतो त्यामुळे प्रॉपर समजवलं म्हणून आम्ही बोललं भले आपलं 2-3 हजारच जास्त जातील 2-3 हजारचाच फरक होता कारण ते प्रॉपर बिल नव्हते देणार आणि हे आपल्या प्रॉपर बिलमध्ये देणार होते. त्यामुळे थोडासा फरक पडला. पण बघू थोडा महागात पडला पण ठीक आहे आपल्या उद्या हातातला मोबाईल पडला गावच्या ठिकाणी आपण रपटप थोडाफार यूज करू तर बघूया मला झाला तर झाला खराब मग आपल्याला काय ऑफर म्हणजे ही तर आपली क्लेम तर आहे तर आपण क्लेम तर त्यांना ही करून आपल्या 1 वर्षाची गॅरंटी आहे तर कशी काय होईल. आता आवाज कसा येत आहे काय दिसतं आहे मला पण माहीत नाही कारण मी स्वतःच कसं दिसतं ते दिसत नाही मला आहे आणि एवढा छोटासा समोर आहे. मग तुम्हाला दाखवतो तुम्ही एकदा मग हे दाखवला तुम्हाला एकदा आणखी दाखवतो. हे पुन्हा शूट करतो आणि इथे एकदम छोटासा कॅमेरा आहे त्यामध्ये मी दिसतो आहे म्हणून तुम्हाला बोलतो की कसा दिसतो आहे काय माहीत नाही. आणि हा बॅक फ्रंट ह्याच्यामध्ये सर्वात मोठा दिसतो जो बघतो तो मोठा दिसतो सगळं आणि ह्याच्यामध्ये कसं दिसतं माहीत नाही. तर बघू आता पुढे जाऊ आपण आणि तुम्ही पण जरा सपोर्ट करा म्हणजे आणखी आता खर्च आपला खूप मोठा झाला आहे खर्च की तिथं पडला तर मी प्रॉपर मग सांगित नाही पण पकडून चला 30च्या आसपासचा खर्च पडला आम्हाला कॅमेरा त्याची मेमरी कार्ड घेऊन 30च्या आसपास गेला आपला खर्च 25-30 पकडून चला. आणि असं तुम्ही बघा ग्रे मार्केटमध्ये घ्यायला गेलं म्हणजे ते स्वस्तामध्ये पण देतात पण त्यांना वॉरंटी देत नाही आणि त्याचा म्हणजे ते स्वतः काय बोलतात त्या दुकानची वॉरंटी देत नाही आणि ग्लोबल वॉरंटी पण म्हणजे बिल आपल्या कंपनीची वॉरंटी देत नाही. त्यामुळे मी तिथं घेताना विचार केला पण आम्हाला ठीक वाटला की तो त्यांना समजून सांगितला ग्रे ग्लोबल वॉरंटी काय असतं आणि ग्रे वॉरंटी काय असतं ते म्हणून आम्ही विचार केला की घेतला तर चांगला घ्यायचा कारण आपल्या रपटप यूज करायचं थोडाफार म्हणून आपण चांगला घेतो. आणि बघू तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली काय माहीत कारण आम्ही पण थोडं टेन्शनमध्ये येऊन थोडा खर्च केला पण बघू आता कसं झालं काय माहीत. तुला काय मला बोला ॲक्च्युली मला बोलायला सुचत नाही त्यामुळे मी बडबडतो आहे. तू काय करतोस काय हा खाली वगैरे शूटिंग करते काय करतोस काय नाही व्हिडिओ कॉल घेतो. अच्छा तर बघू आपण कसं काय वेळेस खर्च लय झाला आहे तू नको रे आपण इथे व्हिडिओ कॉल केला रात्री थोडा खर्च झाला आहे पण छान वाटतं आहे. बस बाकी काय नाही तुम्ही असं सपोर्ट करा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्या यूट्यूबकडून थोडाफार पैसे येऊन आपण आणखी मोटिवेट होऊ आणि राजला पण जरा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तो येणाऱ्या काळामध्ये थोडा प्रोत्साहन देऊन तो स्वतः कॅमेरा खरेदी करेल. काय राज तुला काय बोलतो बोल काहीतरी भाई. काय नाही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या. हां म्हणजे कसं आणखी थोडा खर्च आता हा 30,000चा आपला बजेट नव्हता पण आपण घेतला कॅमेरा त्यामुळे थोडं मानशीनी मदत म्हणजे माझ्या बहिणीने मदत केला थोडी दादांनी मदत केला आणि थोडी आणखी काही 1-2 माणसांनी मदत केली आहे. तर बघू कसं काय आता होतं आहे पुढे आयुष्यामध्ये कॅमेरा यूट्यूबकडून आपल्याला काय पैसे भेटत आहे की नाही भेटत आहे पण आपण थोडे आपल्या पद्धतीने योगदान देत आहोत म्हणजे खर्च करून म्हणजे आपला 100% द्यायचा आपण प्रयत्न करू. मला जास्त बोलता येत काय बरोबर तर मगापासून 4 मिनटाची रेकॉर्डिंग चालू आहे पण बघू आता हा कॅमेराचा बॉक्स आहे आणि मोबाईल आतापर्यंत कॅमेरा पडता 2दा वाजला आहे तरी पण आणि हा बॉक्स आहे. बघूया कसं काय होतं आहे ते आणि काय ते मला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण गावच्या कोणत्या पण ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला.
आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण. तुम्हाला या प्रॉपर याची सेटिंग दाखवतो कशा प्रकारे काय आहे ते आणि कशा प्रकारे शूट करायचं, कोणता अँगल असतो काय असते. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवीनच कुठेतरी जाऊन कोणत्या तरी गार्डन किंवा घरी दाखवतो तुम्हाला, कुठे बसून चांगल्या प्रकारे एक रिव्ह्यू देतो तुम्हाला कशा प्रकारे कॅमेरा आहे तो. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कोणी सबस्क्राईब अजूनपर्यंत नसं केलं तर सबस्क्राईब करा. येण्या कालामध्ये असेच काही ब्लॉग येतील आपले आणि जरा सपोर्ट दाखवा तुमच्या. आता एवढा खर्च केला आहे ते पण तुमच्या म्हणजे आपल्या यूट्यूबसाठीच खर्च केला, म्हणजे पुढे येणाऱ्या कालामध्ये आणखी दाखवण्यासाठी काय काय. बस काळजी करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. बाकी काय बडबड केलं आहे ते समजून घ्या तुम्ही. बाय बाय, टाटा, बाय बाय, टेक केअर, बाय बाय. तुम्ही समजलं असा व्हिडिओ संपली, पण ॲक्च्युली व्हिडिओ संपली नाही. थोडी व्हिडिओमध्ये तुम्ही बघत नसता की थोडं अँगल मी चुकीचं पकडायचं. आपल्या मोबाईलमध्ये शूट करायची सवय म्हणून असा खाली पकडायची सवय, पण त्याला थोडंसं वरती पकडायचं. खाली पकडत थोडंसं शॅडो कवरअप करतात. ती मी पुन्हा एक प्रॉपरली व्हिडिओ बनवून येत होती, पण आता हा मोबाईलमध्ये शूट करत आहे. राज भाई कसं वाटलं आता सिरियस नाही, माझ्यापेक्षा राज खुश दिसतोय. कारण राजला बघ घ्यायचं आहे, राजचा बजेट थोडासा लो आहे म्हणून त्याला पण सपोर्ट करा यूट्यूब चॅनलला. आता तुम्ही बघत नसाल त्याला मी काय करते आपली कोलॅबरेशनसाठी पाठवली आहे व्हिडिओ, पाठवली असेल तर तुम्ही लाईक त्याला पण सबस्क्राईब करा, मला पण सबस्क्राईब करा आणि राजला पण सपोर्ट करा. म्हणजे राज पण प्रोत्साहित होऊन घेऊन सुद्धा अजूनपर्यंत जॉब बिपला लागला नाही म्हणून त्याने घेतलं नाही. मी पण माझी म्हणजे तेवढा बजेट नव्हता, माझा 20पर्यंत होता, पण आपण थोडंसं बजेट वाढवला आणि 40पर्यंत 20-30पर्यंत आपण केला बजेट आणि त्याच्यामुळं घेतला आपण. म्हणजे टोटल कॅमेरा बिमा सर्व करून आपण 30पर्यंत गेला. जास्त 25 नाही बसत आता. व्हिडिओ हा एंड करतो मी आणि करण दादा पण खूप चांगले आपल्या म्हणजे काय म्हणतात ते सेल्समॅन तर आपण आपल्या चांगल्या पद्धतीने समजवला ॲक्च्युली. नाही तुम्ही ग्रे मार्केटमधून घेणार होता डायरेक्ट, म्हणजे 20,000च्या आसपास मला भेटत होता. नाही असं नाही 20,000 भेटत होता, पण त्याचा वॉरंटी नव्हता भेटत. आणि माझी हातात निसा पडत असतं, काही नाही काही पडत किंवा फुटतं किंवा काय ते होत असतं आणि आपलं लक एवढं चांगलं नाही म्हणून बोला घेतला होता चांगला घेऊ. भले तो 30,000पर्यंत आपला गेला असं, म्हणजे मेमरी कार्डसोबत पूर्ण सेटअपसोबत 30,000पर्यंत पडला. बस कॉंग्रॅच्युलेशन केलं असं त्याला थँक्यू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर सपोर्ट करा, म्हणजे आपल्याला यूट्यूबकडून थोडा पेमेंट वगैरे येईल आणि आपली म्हणजे हे जे खर्च आपण केला होतो आपल्याला त्यामध्ये रिकॉल काय म्हणतात फेड करता येईल आणि आणखी काही नवीन वस्तू पण आपण घेऊ शकतो. आता आपण छोटासा कॉम्बो हे घेतला, यापेक्षा कॉम्बो पॅक पण होतो, कधी 40-50च्या आसपास जातो. बस जरा सपोर्ट करा तुम्ही आणि पुढे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय. आता खरंच बाय बाय, नेक्स्ट व्हिडिओ लवकरच भेटू.